सरपंच नमस्कार. हा नमस्कार. भोपाळच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुमचा पाठिंबा कोणाला असतो? आता तांबे बारो जो गट आहे आपला, मग सुनीताताई बोराडे असेल, नीलमताई हे असं वायळ असणार आहे, ते कमलताई शळकंदे आहे. खरोखर या सर्व उमेदवारांना मी माझ्या निमगिरी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करत होते, राष्ट्रवादीमध्ये काम करत होते, आता शिवसेनेचा पट्टा गळ्यात दिसतोय, कधी प्रवेश केला? प्रवेश म्हणजे आम्ही, मला वाटतंय शिवसेनेमध्ये मी बरेच 7-8 महिने झाले. कारण ज्या वेळेला नारायणगावला जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्येच आम्ही हा प्रवेश केलेला होता. रात्री बऱ्याच उमेदवारांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलाय, काय फायदा होईल का त्याचा? हा निश्चितच फायदा होणार. तुम्ही निमगिरी गावचे सरपंच, या गावामध्ये 2-3 उमेदवार उभे आहेत या गणामध्ये. तर या शिवसेना ज्या रात्रीपासून बऱ्याच कार्यकर्त्यांनी एकेकाने पक्ष प्रवेश केलेला आहे. काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, काही बीजेपीचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. याचा सर्वसामान्य माणसांना फायदा होईल का आणि सर्वसामान्य जनता हे स्वीकारेल का? हा निश्चितच, कारण रात्री जे प्रवेश झाले आमचे सर्व, मग सांगडे साहेब असतील, आमचे वायर साहेब असतील, काळू शळकंदे असतील, कारण हा आमचे जे पश्चिम पट्ट्यातले जे पुढारी आहेत, नेते आहेत आमची, खरोखर आतापर्यंत खूप प्रयत्न झाले आणि निश्चितच या वेळेला आमचे सगळेच नेते एकत्र आले. निश्चित ह्या वेळेला आमच्या ह्या उमेदवारांना फायदा होईल. तुम्ही निमगिरी गावचे प्रथम नागरिक आणि तुम्ही सरपंच या नात्याने कोणाला पाठिंबा द्या? जाहीर पाठिंबा. आता सरपंच या नात्यानं आता निश्चित आपल्याला बदल करायचे. या बदलासाठी निश्चित सुनीताताई बोराडे, नीलमताई वायल घोलप आणि आपली शळकंदेताई यांना निश्चित गावच्या वतीनं आमचा पाठिंबा. जनतेला काय आवाहन करा? जनतेला एकच आव्हान असणार आहे की खरोखर आपले नवीन उमेदवार आहात, निश्चित काम जर आपल्याला चांगलं करून घ्यायचं असेल तर निश्चितच मी म्हणतोय या उमेदवारांना द्या, निश्चित बदल होईल. धन्यवाद सरपंच. धन्यवाद.